सर्वांनी हात जोडायचे। दीप प्रज्वलन होत आहे। हे दीप देवा, तू आसवंत उजळतोस तशी आमची मनेही उजळू दे। आपुलकीने, ज्ञानाने, सत्कार्याच्या प्रेमाने आणि श्रद्धेने हे दीप देवा, दिव्य ध्येयासाठी जळण्याची प्रेरणा तू आम्हाला दे। सत्कार्याचे पर्वत उभारण्याची ताकद तुझ्या तेजातून आम्हाला मिळू दे। आमच्या सर्वांगी सामर्थ्याचे शतदीप जनकल्याणासाठी पेटते राहो। आम्ही तुझ्या तर मात्र प्रचंड मोठ्या अधोगतीकडे पण आपण जाणार। आता बुद्धिमत्ता प्रचंड वाढलेली आहे। मोबाईलमुळे गेल्या 2-3 वर्षात कोविड नंतर सगळं जग हातात आलेलं आहे। ते अगोदर आईवडिलांच्या हातात होतं, आता ते सगळं मुलांच्या हातात आहे। मग मुलांच्या हातात गेलेला मोबाईल ते नेमकी अभ्यासासाठी वापरतात का एंटरटेनमेंट किंवा करमणूक म्हणून वापरतात? कारण जर करमणूक म्हणून वापरला तर लक्षात घ्या की मुलं आपल्या हातात राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा। म्हणून मुलांना बुद्धिवान करतानाच, त्यांना मेरिटमध्ये आणतानाच त्यांना भविष्य काळातले संस्कार सुद्धा देण्याचा प्रयत्न करा। घरात आजी आहे, आजोबा आहे,
आई आहे, वडील आहे, मोठा भाऊ आहे, मोठी बहीण आहे, हे गाव आहे, नातेवाईक आहेत. हे सगळे संस्कार गरजेचे आहेत आणि हे सगळे संस्कार TV वरचे जे सगळे सिरियल चालतात, या सिरियलमध्ये भांडायला कुठाने करायला पैसे मिळतात. पण हे सगळे आपण आपल्या जीवनात पाहतो का रे, असंच आपल्या मागे चालू असेल का? यामुळे संशयाचं वातावरण प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि मग त्यातून गैरसमज होतात आणि या गैरसमजातूनच आपली कुटुंब व्यवस्था अडचण येते. आज या मुलांचा भवितव्याचा विचार केला या वयात तर अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा आपण साजरा करत आहोत. 75 वर्ष झाली. आता 75 वर्षात जे घेतलं ते परत दिलं नाही तर पुढची 25 वर्ष यांच्या भवितव्याचे म्हणजे भूतलावरील मानवी अस्तित्वाचे असणारे लक्षात घ्या. तर शेवटी जे काही आपण करतो ते आनंददायी जीवनासाठी. मग ज्या घरामध्ये निरोगी मुलं आणि निर्व्यसनी मुलं असतील, सगळ्यात श्रीमंत कुटुंब ते असतील उद्याच्या 25 वर्षात. दुर्धर आजार आणि व्यसनी मूल जर घरात आलं तर लक्षात ठेवा, किती पैसा आपल्या घरात असू द्या, किती मोठं पॅकेज असू द्या, आपल्या घरातला आनंद गेलेला असतो. म्हणून आपल्या मुलाला बुद्धिमान मेरिटचा करत असताना संस्कार देण्यात कमी पडू नये. कारण आज मुलं पहिलीच्या अगदी लोअर KG पासून सुरुवात होते तर पहाटे 5 आणि 6 वाजता मुलं एंगेज होतात. त्यांचं जेवणाचं काय, मधली सुट्टी काय, आणि एक काळी मैदानं असायची. आज सगळे खेळांमध्ये ओस पडलेले आहेत. सगळी मुलं TVचा रिमोट आणि मोबाईल हातात घेऊन बसलेली, त्यातही कोचिंग क्लासेसमध्ये. अशा परिस्थितीमध्ये आपल्या मुलाला मेरिटमध्ये आणता येईल, परंतु पुढे जाऊन तो तेवढा शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या तेवढा सक्षम असेल का, आणि त्याचं आजचं डाएट प्लॅन काय आहे, त्याचं खाणं काय आहे. पिझ्झा आणि बर्गर, फास्ट फूड, हॉटेली नियमितपणे या आरोग्याची सगळ्यात मोठी समस्या झाली. तर आज उद्याच्या काळात पुढच्या 25 वर्षात जगाच्या पाठीवरची सगळ्यात मोठी इंडस्ट्री म्हणजे हेल्थ इंडस्ट्री असणार. ब्रॉयलर कोंबडीसारखी अवस्था आज आपल्या घरामध्ये निर्माण झालेली आहे. आजी आजोबा 100 वर्ष सहज पार करायचे, चष्मा डोळ्याला लागला नाही आणि त्यांना कुठल्या आयुष्यात गोळी खायला लागली नाही, कधी ते हॉटेलमध्ये गेले नाही, पिझ्झा बर्गर हे काही खाल्लं नाही, घरातल्या ज्वारी बाजरी आणि कडधान्य खात होते, सक्षमपणे राहत होते. आज